चला महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पुण्याच्या बालेवाडीत पार पडला। लाडकी बहीण योजनेविरोधात विरोधकांकडून अडथळे आणण्याचा आरोप जो आहे तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला। काही जण या योजनेविरोधात कोर्टात गेले होते याची आठवणही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी करून दिली। सावत्र भावांना धडा शिकवा असं आवाहन सत्ताधाऱ्यांनी यावेळी केलं। लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून दिले ते परत घेणार नाही असं सांगत अजित पवारांनी रवी राणा आणि महेश शिंदेंना सुनावलंय। लाडक्या बहिणीच्या हितांच्या आड कुणी आला तर गाठ आपल्याशी असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला। महायुतीला पुन्हा सत्ता देण्याची साधही सत्ताधाऱ्यांनी घातली। बालेवाडीत आयोजित कार्यक्रमात बोलताना लाडकी बहीण योजनेचं सातत्य टिकवणं तुमच्या हातात असल्याचं सांगत महायुतीला निवडणुकीत पाठबळ द्या असं आवाहन सत्ताधाऱ्यांनी केलं। पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या। पुढच्या 5 वर्षात तुमच्याकडे 90,000 रुपये 5 वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करून देतो। आम्हाला पुन्हा आशीर्वाद दिला की पुन्हा पुढच्या मार्च पर्यंत 25 पर्यंतची 26 पर्यंतची व्यवस्था, मग 27 पर्यंतची व्यवस्था। लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार नाहीत असं अजित पवार म्हणाले। जे दिलेलं ओवाळणी आहे ती तुमची आहे आणि ती तुमच्याकडेच राहणार आहे। पैशांच्या राशीत लोणाऱ्यांना 1500 रुपयांचं मोल काय करणार असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला। सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना 1,500 रुपयाचं काय मोल समजणार? सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले त्यांना 1500 रुपयाचं मोल कधीच समजू शकत नाही। 1,03,00,000 पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेची सध्या जोरदार चर्चा आहे। या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रति महिना 1,500 रुपये दिले जाणार आहेत। या योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये जमा झाले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी महिलांना निमंत्रण देण्यात आलं। बचत गटाच्या माध्यमातून हा मेसेज पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यात आला। मात्र या मेसेजमध्ये कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास अर्ज रद्द करण्यात येईल असं नमूद करण्यात आलं। या मेसेजचा फोटो सुळेंनी सोशल मीडियावर शेअर करत पोस्ट केला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला भाऊ म्हणतात। हिम्मत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवा असं आव्हान सुप्रिया सुळेंनी सत्ताधाऱ्यांना दिलंय। तुम्ही स्कीम देत असाल तर त्यांनी कार्यक्रमाला हजर राहावं। हा आग्रह कशासाठी आणि कुठला हा आग्रह आणि कसला हा हट्ट? ही त्यांची भीती आहे, आम्ही हारतो आहोत म्हणून ते लोकांना धमक्या देत आहेत। सकाळ दुपार संध्याकाळ फक्त 7 विषय दिसतो, त्याला जास्ती भरलेली आहे, त्यांच्या पोटामध्ये गोळा आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे। सत्ताधाऱ्यांविरोधात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक भूमिका घेतात। महायुती सरकारवर टीका करण्याची संधी राऊत सोडत नाहीत। अशातच लाडकी बहीण योजनेवरनं राऊतांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय। राज्यातील 3 घाशीराम कोतवालांचं सरकार असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केला। अनागोंदी, अराजक, लूटमार हे सगळे घाशीराम कोतवाल आहेत। 3 या 3 घाशीराम कोतवालांच्या हातामध्ये महाराष्ट्र आहे। राऊतांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला। देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागून जे करतायत कपट कारस्थान, चांगल्या योजना कधीही बंद केल्या जात नाही। देवेंद्र फडणवीस यांची झोप उडालेली आहे, त्यांचं सरकार जाणार आहे। राज्यात डर्टी पॉलिटिक्स सुरू असल्याचा पुनरुच्चार करत राऊतांनी फडणवीसांना लक्ष्य केलं। देवेंद्रजींनी आता आपला गाशा गोंधळाला सुरुवात करावी। डर्टी पॉलिटिक्स, घाणेरडे राजकारण या महाराष्ट्रात त्यांनी सुरू केलं, त्याचा अंत आता जवळ आलेला आहे। राऊतांनी फडणवीसांना पुन्हा एकदा लक्ष्य केल्यानं राजकारण तापण्याची चिन्ह आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या भलतीच चर्चेत आहे, पण यवतमाळच्या आरडीत ही योजना वेगळ्याच कारणाने चर्चेत आली। महिलांसाठी सुरू झालेल्या योजनेचे पैसे चक्क एका पुरुषाच्या खात्यात जमा झालेत। विशेष म्हणजे या भावाने ना कोणता अर्ज केला होता ना कोणती कागदपत्र दिली, तरीही त्याच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले। हे आहेत यवतमाळच्या आणि शहरातल्या हाफिज बेग नगरातले रहिवासी जाफर गफार शेख। त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही अर्ज भरला नव्हता, तरीही त्यांच्या बँक ऑफ बडोदाच्या बँक खात्यात योजनेचे 3,000 रुपये सरकारनं जमा केले। अनेक महिलांनी गर्दीत रेटारेटी करून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले, मात्र आधार लिंक नसल्याच्या कारणानं अनेक महिलांना पैसे मिळाले नाहीत।
मात्र जाफर शेख या तरुणानं साधा अर्जही केलेला नसताना पैसे जमा झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात जमा झालेले आहेत। मी कोणताही अर्ज भरलेला नाही, फॉर्म भरलेला नाही, तरी हे पैसे कसे माझ्या खात्यात जमा झाले याची चौकशी करण्याची वेळ आलेली आहे। आता हा नेमका फॉर्म कोणाचा होता, हा कुठून भरला गेलेला आहे, यासाठी आपण राज्य टेक्निकल टीमला माहिती पाठवलेली आहे। बँकेच्या आणि प्रशासनाच्या गोंधळामुळे एका भावाला लॉटरी लागली, त्याने प्रामाणिकपणा दाखवला म्हणून ही बाब उजेडात आली, पण लाडक्या बहिणींच्या ओवाळणीवर दोडक्या बोगस भावांनी डल्ला मारू नये यासाठी पारदर्शकता बाळगणं गरजेचं आहे। लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पुण्याच्या बालेवाडीत पार पडला। लाडकी बहीण योजनेविरोधात विरोधकांकडून अडथळे आणल्याचा आरोप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला। काही जण या योजनेविरोधात कोर्टात गेले होते, याची आठवणही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी करून दिली। सावत्र भावांना धडा शिकवा असं आवाहन सत्ताधाऱ्यांनी यावेळी केलं। मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत धुसफूस वाढण्याची शक्यता आहे, कारण उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याचं आवाहन केलं होतं आणि त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कोंडी झाली आहे, तर ठाकरेंच्या पक्षातील नेते सरसावले। महाविकास आघाडीच्या शुक्रवारच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट संभाव्य मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्याला हात घातला। विशेष म्हणजे ठाकरेंनी ज्याच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री या सूत्रावर फुली मारली। उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानं मवियातल्या धुसफुसीची चर्चा चव्हाट्यावर आली आहे। संजय राऊतांनी दोन्ही काँग्रेसला खडा सवाल केलाय। काँग्रेस नेत्यांनी मात्र या मुद्द्यावरून थेट बोलणं टाळलं। सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवारसाहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचं जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल। करावा काँग्रेसने आक्षेप आम्हाला तोजी चालत नाही म्हणून काही हरकत नाही, करावा ना। यासाठी फार मोठं मन लागतं। मी पाठिंबा द्यायला तयार आहे, हे मोठ्या मनाची दिलदारीचं वक्तव्य आहे। त्यात चुकलं काय? ठरवणं महाविकास आघाडी ठरवेल, महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार। एकूणच आगामी काळात महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून कुरघोडीचं राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्तानं लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात वन नेशन वन इलेक्शनवर भाष्य केलं होतं आणि त्यानंतर शुक्रवारी निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली। यावरूनच महाराष्ट्रात आता राजकारण तापलं। 2019 साली हरियाणा आणि महाराष्ट्रात एकाच वेळी निवडणुका पार पडल्या होत्या। यंदा मात्र दोन्ही राज्यात वेगवेगळ्या निवडणुका पार पडणार आहेत। महाराष्ट्रात दिवाळीआधी राज्यात निवडणुका पार पडतील असा अंदाज वर्तवला जात होता, मात्र आता दिवाळीनंतर महाराष्ट्रातल्या निवडणुका पार पडतील असे स्पष्ट संकेत निवडणूक आयोगानं दिले। त्यावरून मवियाच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलंय। भारत के संसाधनों का सर्वाधिक उपयोग जन सामान्य के लिए हो, उसके लिए वन नेशन वन इलेक्शन के सपने को साकार करने के लिए हमें आगे आना चाहिए। सर्व देशात एका वेळी निवडणुका घ्यायचं धोरण प्रधानमंत्री मांडत असताना महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संबंधी त्यांचा हा निर्णय एक प्रकारचा विरोधाभास आहे। वन नेशन वन इलेक्शन म्हणताय ना, सुरुवात करा। या 4 राज्यांच्या निवडणुका घ्या, करा मागणी देवेंद्र फडणवीसांनी। मोदी खोटं बोलतात लाल किल्ल्यावर। त्यामुळे महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्या नसल्यानं विरोधक आक्रमक झाल्याचं दिसतंय। बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रातील काही भागात उमटत आहेत। याचा निषेध करण्यासाठी राज्याच्या विविध भागात सकल हिंदू समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे, मात्र शुक्रवारी या आंदोलनाला गालबोट लागली। नाशिकच्या भद्रकाली परिसरात बंद काळात काही दुकानं सुरू होती, त्यामुळे आंदोलकांनी ही दुकानं बंद करण्यास सांगितली, मात्र काही दुकानदारांनी विरोध केल्यानं वाद होऊन आंदोलनाला हिंसक वळण लागलं। या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला। नगरमध्ये अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली, त्यावरून विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। हे जे चाललेलं आहे, काल नाशिकमध्ये जे झालंय, सरकार पुरस्कृत आहे। सरकार पुरस्कृतच दंगली होतात, कारण सरकारला आता स्वतःच्या कामावर विश्वास राहिलेला नाही। वडेट्टीवार आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला। या मोर्चामुळे ज्यांची पोटं दुखत असतील त्यांच्या पाठी सोलून काढा। अरे काय तू राजकारणी आहे की कोण आहे, गुंडा आहे, अशी भाषा वापरायला। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिक नगरमधील घटनेवरून राजकारण तापलंय। तर बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तिथल्या हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत आणि त्यावर आता देशात ठिकठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत। महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी त्याचे पडसाद पाहायला मिळाले। यानंतर राज्यात शुक्रवारी तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळाली। यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं।
त्यांनी जनतेला शांततेचं आवाहन केलं. समाजाच्या सगळ्या थरामध्ये एक वाक्यता आणि सामंजस्य याची अतिशय गरज आहे. बांगलादेशमध्ये घडणाऱ्या गोष्टींचा राज्यावर परिणाम होऊ देऊ नका असं आवाहन पवारांनी केलंय. बांगलादेशमधल्या प्रकारे इथं घालायचं काही कारण नाही. अन्य देशात काही झालेल्या गोष्टीच्यासाठी आपल्या देशामध्ये सर्वसामान्य लोकांचं जीवन उद्ध्वस्तहीचं संकट असेल असं काही करता कामा नये. सरकारचं धोरण, कारवाई आणि गृह खात्याची जबाबदारी यावर भाष्य करता येईल. मात्र आज घडीला शांतता आणि सौहार्द महत्त्वाचं असल्याचं पवारांनी नमूद केलं. नाशिकच्या भद्रकाली परिसरात शुक्रवारी 2 गटात दगडफेकीची घटना घडली होती आणि त्यानंतर आता नाशिकमधील परिस्थिती शांत आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला शुक्रवारी नाशिकच्या भद्रकाली परिसरात गालबोट लागलं. त्यानंतर नाशिकमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. नाशिक शहरात शांततेत वातावरण आहे. शहरातले व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत. नाशिकमधली परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. पालकमंत्री दादा भुसेंनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांसोबत बैठक घेत नाशिकमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाईचा इशारा पालकमंत्री दादा भुसेंनी दिलाय. जो कोण कायदा हातात घेईल त्याच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. फुटेज बघून, व्हिडिओ बघून आरोपींची ओळख पटवण्यात आलेली आहे. त्यापैकी 15 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. इतरही आरोपींच्या अटकेसाठी पथकं आरोपींच्या मागावर आहेत आणि त्यांना देखील अटक केली जाईल. नाशिकमध्ये सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय. रामगिरी महाराजांनी मुस्लिम धर्माविषयी केलेल्या वक्तव्यावरून आता राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांच्या टार्गेटवरती आलेले आहेत. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे. तर अजित पवारांच्या एनसीपीचे आमदार अमोल मिटकरींनीही महंत रामगिरींवर कारवाईची मागणी केली आहे. महंत रामगिरी महाराजांनी मुस्लिम धर्माविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानं मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली असून एकीकडे मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला होता, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. तसंच राज्यात संतांच्या सुरक्षेची हमी दिली. रामगिरी महाराजांवर गुन्हे दाखल होत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानं विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली. संतांच्या परंपरेनुसार चालणारे हे राज्य, पण अलीकडे मात्र भाजपाच्या कोसलेल्या संतांच्या भरोशावर चालतोय. हा त्यातला फरक आहे. माणसावर एवढ्या केसेस झालेल्या आहेत, त्याच्याच कार्यक्रमाला जर राज्याचेच मुख्यमंत्री जाणार असतील तर याच्यावर काय बोलणार आपण? रामगिरी महाराजांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ठरल्या कार्यक्रमामुळे कार्यक्रमाप्रमाणे मुख्यमंत्री महोदय त्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला आले. रामगिरी महाराजांवर गुन्हे दाखल होत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंचावर हजेरी लावली. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सक्रिय झालेले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या बैठकांचा सिलसिला जो तो सुरू आहे. तर दुसरीकडे धारावी आणि अदानींच्या मुद्द्यावरून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत चेंबूर इथल्या आरसीएफ कर्मचारी सेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंनी केलं. यावेळी चेंबूर आरसीएफ परिसरात ठाकरेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी धारावी आणि अदानींच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. आरसीएफ सुद्धा अदानीच्या घशात घालण्याचा त्यांचा डाव आहे की काय? तुमच्या ज्या काही मालमत्ता असतील त्या सुद्धा आरसीएफ त्या लोडाच्या घशामध्ये घालायच्या. वांद्रे सरकारी वसाहतीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी सरकारला आव्हान दिलंय. भूखंड मागायचा प्रश्न असेल तर अदानीला दिलेला जो वांद्रे रेक्लेमेशनचा भूखंड आहे ना, तिकडे नाही तर त्या सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची गरज आहे. चला, आमची तयारी आहे. माजी खासदार राहुल शेवाळेंना ठाकरेंनी अप्रत्यक्ष टोला लगावला. आडवा करायचा, तसं तुम्ही आडवा केला त्याला, पुन्हा तो काय आपल्या वाटेला जाईल असं वाटत नाही. पंतप्रधान मोदींवरही ठाकरेंनी खोचक टीका केली आहे. खतांच्या पिशवीवर सुद्धा मोदींचा फोटो. खत कोणी तयार केलं त्याचा तर काही संबंध नाहीये. लोकसभा निवडणूक संविधान रक्षणाची होती, तर विधानसभा निवडणूक मराठी माणसाच्या हक्कासाठी असल्याचं ठाकरेंनी नमूद केलं. बुलढाण्याचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड कायम या ना त्या कारणानं चर्चेत असतात. वादग्रस्त वक्तव्य, धमकावणं अशा विविध कारणांमुळे संजय गायकवाड वादात असतात. आता पुन्हा एकदा संजय गायकवाड वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आलेत. आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा बुलढाण्यात वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी भल्या मोठ्या तलवारीनं स्टेजवर केक कापला. त्यानंतर कापलेला केक तलवारीनंच आपल्या पत्नी आणि मुलाला भरवला. या सगळ्या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सामान्य व्यक्तीनं तलवारीनं केक कापल्यास गुन्हा दाखल होतो,
आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर बुलढाणा पोलीस आमदार गायकवाड यांच्या विरोधात कारवाई करणार का हा सवाल आहे. ऑलिम्पिक मध्ये तुम्हाला उद्या पिस्तूलचा गेम बंद करावा लागेल, आर्चरीचा बंद करावा लागेल, तलवारबाजी बंद करावं लागेल, हे सगळंच बंद करावं लागणार आहे. ज्या समोरच्या व्यक्तीचा उद्देश काय आहे, त्याचा उद्देश जर कोणाला मारण्याचा कापण्याचा असेल तर 100% गुन्हा दाखल झाला पाहिजे. आमदार गायकवाड मात्र तलवारीनं केक कापण्यात काही गैर नसल्याचं म्हणत स्वतःच्या कृतीचं समर्थन करतायत. त्यामुळे पोलीस आता काय कारवाई करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सगळ्यांचा नाद करा मात्र कोल्हापूरकरांचा नाद करू नका असं म्हटलं जातं. कोल्हापूरकरांच्या जगण्याची एक रीतच न्यारी आहे आणि आता रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूरकरांनी अंमलात आणलेल्या अनोख्या फंड्याची चर्चा आहे. कोल्हापुरातल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. खड्ड्यांच्या या समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी याच खड्डेमय रस्त्यावर डर्ट ट्रॅक स्पर्धा करण्यात आली. डर्ट ट्रॅकवर स्पर्धा गाजवणारे स्पर्धक आपल्या स्पोर्ट्स बाईकसह सहभागी झाले. खड्डे असलेल्या भागात ढोल ताशांचा गजर सुरू होता. डर्ट ट्रॅक स्पर्धेत जसे अडथळे असतात तशा पद्धतीनं अडथळे आणि अनुभव रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या दररोज येत असल्याचं नागरिक म्हणतायत. आम्हाला ट्रक ट्रॅकचाच अनुभव येतो इथं. आज तर आम्ही ही गाडी आणली आहे. आम्ही रेग्युलर ह्या रोडनी फिरतोय दुसऱ्या गाड्या घेऊन, त्यावेळी तर आमच्या अक्षरशः कंबरडं मोडलं जातंय. प्रशासनाचं लक्ष खड्ड्यांच्या समस्येकडे वेधण्यासाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचं स्पर्धेत सहभागी झालेल्या कोल्हापूरकरांनी म्हटलं. सर्व कोल्हापूरच्या रस्त्यांची परिस्थिती अशी आहे, हा ताराबाई पार्कातला उच्चभ्रू वस्तीतल्या रस्त्याची जर ही परिस्थिती असेल तर शहरातल्या बाकीच्या रस्त्यांची काय परिस्थिती असेल हे आपण जाणून घेऊ शकता. आता प्रशासनानं अनोख्या आंदोलनाची दखल घेऊन खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात इतकी सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. नवी मुंबईत शिवडी नावाशेबा ट्रान्स हार्बर लिंक पुलावरनं महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचवण्यात यश आलं. वाहतूक पोलिसांनी वेळीच महिलेला पुलावर ओढल्यामुळे महिला बचावली आहे आणि या घटनेनंतर वाहतूक पोलिसांचं समाजातील सर्वच स्तरातून कौतुक केलं जातं. मूळची मुलुंडची असलेली ही महिला सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कॅब बुक करून अटल सेतूवर आली. देवांचे फोटो समुद्रात विसर्जित करायचे असं सांगून तिनं कॅब ड्रायव्हरला अटल सेतूवर थांबवलं, पण कॅब ड्रायव्हरला तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पकड़ने के प्रयास में उसका बाल हमारे हाथों में आ गया और जो मैं बालों को बहुत जकड़ के पकड़ लिया. महिला खाली लटकत होती. या दरम्यान अटल सेतूवरचा हा सगळा प्रकार पोलिसांना सीसीटीव्ही दिसत होता. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी व्हॅन त्या ठिकाणी तातडीने पोहोचवली आणि गस्तीवर असलेल्या पोलिसांनी महिलेला वर काढलं. समय सूचकता साधली नसती किंवा जोशमध्ये येऊन जर काही झालं असतं तर ते आम्हालाही आमच्याही जीवावर बेतलं असतं. त्यावेळी कंट्रोलला बसले होते आणि सतर्कतेने आम्हाला लगेच कॉल दिला. आम्ही त्या ठिकाणी लगेच जाऊन त्या महिलेला वाचवलं. एका महिलेला एका कॅब ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळालं, त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय. दरम्यान शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी देखील वाहतूक पोलिसांचा सत्कार करत कौतुक केलं. वाशिममधील एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहराची झोप उडाली आहे. वाशिममधील बाजारातील महात्मा फुले संकुलामध्ये पहिल्या मजल्यावर गेलेला वळू एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली कोसळला आणि या धक्कादायक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. मोकाट वळू बाजारातल्या भाजी मंडईत उघड्या असलेल्या पायऱ्यांवरून पहिल्या माळ्यावर गेला, मात्र कठडे नसलेल्या गॅलरीतून अचानक खाली रस्त्यावर असणाऱ्या दुकानासमोरच्या गल्लीत अचानक कोसळला. त्यामुळे काही काळ भाजी विक्रेत्यांमध्ये धावपळ उडाली. या घटनेमुळे तिघे थोडक्यात बचावले. सुदैवानं या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. एरवी अवैध धंद्यांमुळे चर्चेत आलेलं महात्मा फुले संकुल वळू गॅलरीतून कोसळल्यानं भलतं चर्चेत आलं. हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. राज्यात अनेक भागात सध्या पावसानं विश्रांती घेतली, मात्र अकोल्यातील अकोट जिल्ह्यातील शुक्रवारी मध्यरात्री तुफान पाऊस झाला. ढगफुटीप्रमाणे झालेल्या पावसाचा अकोट तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला. गेल्या काही दिवसापासून अकोला जिल्ह्यात पावसानं दडी मारली, मात्र शुक्रवारी मध्यरात्री अकोट तालुक्यातल्या काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. या पावसाचा मोठा फटका अकोट तालुक्यातल्या मोहाळा आणि सुकळी गावांना बसला. या गावाच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरातल्या साहित्याचं नुकसान झालं. पावसानं गावातल्या ग्रामस्थांचे हाल झाले. रात्रभर सुरू असलेल्या पावसानं सकाळच्या सुमारास मात्र विश्रांती घेतली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या स्पर्धेत भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट धडाकेबाज कामगिरी करत फायनलमध्ये पोहोचली. मात्र फायनल आधी 100 ग्रॅम वजन अधिक असल्यानं ती ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली. या संदर्भात विनेशनं संयुक्त रौप्य पदकासाठी केलेलं अपीलही क्रीडा न्यायालय लवादानं फेटाळलं. या सगळ्या घडामोडीनंतर विनेश फोगाट शनिवारी सकाळी मायदेशी परतली.
विनेश फोगाटच्या स्वागतासाठी विमानतळाबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली। दिल्ली विमानतळावरून बाहेर पडताच तिथं आलेल्या चाहत्यांनी विनेशचं जोरदार स्वागत केलं। सुवर्ण पदक विजेत्याप्रमाणे विमानतळावर विनेशचं स्वागत करण्यात आलं। यावेळी विनेशच्या स्वागतासाठी कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया उपस्थित होते। यावेळी दोघांनीही विनेशला कडकडून मिठी मारली। विनेश फोगाट विमानतळावर पोहोचल्यावर देशवासियांचं प्रेम पाहून भावुक झाले। मैं शुक्रगुजार हूँ अपने पूरे देशवासियों की, इतना प्यार और सम्मान दिया। विनेश को जितना मान सम्मान दोगे, और इसमें ये चाहती हूँ कि विनेश को मान सम्मान और ज्यादा से ज्यादा प्यार दो। चैंपियन है इसलिए चैंपियन जैसा स्वागत हो रहा है। मेडल मिलना ना मिलना वो भाग्य की बात है। विनेश ने जो रोड से पोडियम तक सफर तय किया वो पूरे देश ने देखा। भारत की शेरनी, भारताची शान, अभिमान विनेश फोगाट अशा घोषणा देण्यात आल्या। काँग्रेसचे खासदार दीपेंदर सिंग हुड्डा आणि अन्य कुस्तीपटू विनेशच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते।